श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्याबरोबर कढाई पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. खूप सोपी आणि चवीला उत्तम अशी ही रेसिपी आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अँड माय किचन. तर कढाई पनीर कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता सांगते. एक कढई घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करा, 2 मोठ्या साईजचे कांदे स्लाईस करून ॲड करा, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 15 काजू ह्याच्यामध्ये ॲड करा आणि हे सर्व जिन्नस छान परतून घ्या. हे सर्व जिन्नस छान परतले की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करा आणि पुन्हा हे सर्व जिन्नस छान परतून घ्या. कोथिंबीर ॲड केल्याने पदार्थाची चव वाढते, त्यामुळे कोथिंबीर मी ह्या स्टेजला ॲड केलेली आहे. तुम्ही नाही ॲड केली तरी चालेल, पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं. कोथिंबीर छान परतली की नंतर त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो आपल्याला ॲड करायचा आहे. बारीक कट करून ॲड करू शकता, म्हणजे पटकन शिजतो. आता टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आणि तो मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता पाहू शकता आपला टोमॅटो मऊ झालेला आहे आणि छान परतला गेलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी ॲड करून ह्याची स्मूथ प्युरी बनवून घ्यायची. आता स्मूथ प्युरी मी बनवलेली आहे. दुसऱ्या साईडला मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. छान कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलं आहे मी. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे ॲड करायचे. जिरे छान फुलले की 2-3 तमालपत्रे, 1 स्टार फूल आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आणि हे छान परतून घ्यायचं. हे छान परतलं की आपण बनवून घेतलेली प्युरी याच्यामध्ये ॲड करायची आणि प्युरी ही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची. प्युरी छान परतली की आपल्याला ह्याच्यामध्ये घरातले काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. तर मी 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनेपूड आणि 1/2 टीस्पून हळद ॲड करणार आहे. हळदीची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आहे, त्यामुळे 1/2 टीस्पून मी ॲड केलेली आहे हळद आणि 2 टेबलस्पून आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता. मला जास्त तिखट आवडतं, त्यामुळे मी जास्त त्या लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त लाल तिखट करू शकता. आता हे सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर जो मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि ते विसळून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी मी. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया आपण मसाले आणि नंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करू आणि पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स झालं नंतर ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी आपल्याला गरमच ॲड करायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊ आपण. आता हे छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी ॲड करणार आहे. मी हातावरती थोडीशी क्रश करून ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि कसुरी मेथी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्हीबरोबर. पाहू शकता अशा पद्धतीने मी कसुरी मेथी छान मिक्स करून घेतलेली आहे. आता याला उकळी पण यायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता तुम्ही गरम पाणी ॲड केल्यामुळे पटकन भाजी तयार होते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीर छान मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये, त्यामुळे छान टेस्ट येते. आता कोथिंबीर छान मिक्स झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत क्यूब्समध्ये कट केलेले पनीर, शिमला मिरची आणि कांदा. छान मिक्स करून घेऊ आपण हे सर्व जिन्नस ग्रेव्हीमध्ये. पाहू शकता किती टेम्पटिंग दिसते आणि ऑलमोस्ट हे रेडी आहे आपलं कढाई पनीर आणि तुम्ही पाहू शकता. आता 5 मिनटं याला वाफ देऊ. ताट किंवा प्लेट झाका कढईवरती आणि त्याला 5 मिनटं वाफ येऊ द्या आणि पाहू शकता आपली कढाई पनीरची रेसिपी तयार आहे आणि खूप छान आणि खूप जास्त टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही ट्राय केली का, कशी बनली होती ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वात शेवटी थोडीशी अजून मी कोथिंबीर ॲड केली आणि तुम्ही कन्सिस्टन्सी वगैरे बघू शकता किती छान झालेली आहे कढाई पनीरची रेसिपी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा आणि मी तुमच्याबरोबर अशा छान छान रेसिपी शेअर करणार आहे आणि भाताबरोबर